सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग होता निळा। आज पण आम्ही केंद्रातच सर्वांनी मिळून सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाची सेवा रुजू केली। दुर्गा सप्तशती पाठ झाल्यानंतर महाराजांची आरती करून नंतर मी प्रदक्षिणा मारून घेतल्या आणि नंतर गेलो आम्ही देवीच्या दर्शनासाठी। खूप सुंदर असं देवीचे रूप बघता क्षणी मन भारून जात होतं। देवीला नमस्कार केला, हळदी कुंकू वाहिलं। खूप असं प्रसन्न वाटत होतं। देवीच्या दर्शनाला गेलं तिथे छान असे देवीचे मंत्र स्तोत्र चालू होते। असं तर देवाच्या कोणत्याही ठिकाणी गेलो तर आपण एकदम असं मन शांत होतं आणि मनाला शांती मिळते। तसंच काही आज झालं होतं। आणि नंतर फ्रेंडच्या घरी आनंदीला कन्यापूजनासाठी बोलवलेलं होतं, तिथे गेलो। खरं तर कुमारिका या देवीचंच रूप असतात आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं। कन्यापूजनाचं खूप असं महत्त्व आहे। देवीच्या रूपात साक्षात आपल्या घरी लक्ष्मी येते कन्यापूजनाने आणि आपल्या घरात सुख समृद्धी शांती लाभते। कन्यापूजनामध्ये 7 किंवा 10 किंवा 11 कन्याकुमारिकाचं पूजन केलं जातं। त्यांना गोडधोड खाऊ घातलं जातं, काहीतरी गिफ्ट दिलं जातं। अशा प्रकारे इकडे कन्यापूजन करतात। तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कसं करता तेही सांगा। आणि नंतर हे बघा आनंदीचंही कन्यापूजन करून घेतलं। आनंदीला तर खूप एक्साइटमेंट होती की कसं करतात आणि माझी बाप्पा कशी करतात आंटी। मुलगी ही साक्षात देवीचं रूप असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक देवी असायलाच पाहिजे, कारण मुलगी असली तर साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते। आणि अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांचं पूजा करून घेतली। हे बघा आणि छान असं सगळ्यांना जेवू घातलं। खूप सुंदर स्वयंपाक बनवलेला होता। कसा वाटला मग आजचा मिनी ब्लॉग? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।